भोवरा क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक हृदयस्पर्शी कथा. भोवऱ्यात सापडलेला माणूस गटांगळ्या खात बुडतो. सहसा सावरू शकत नाही. आयुष्यात असे भोवरे खूपदा भेटतात, पण आपण गाफील राहतो म्हणून चूक करून बसतो आणि सावरायचं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग केवळ बघत राहण्यापलीकडं आपल्या हातात काहीच उरत नाही. भोवऱ्यातला माणूस जसा पिळवटून गुरफटत जातो तसं काहीच प्रत्येकाच्या आयुष्यात प्रसंग येतात आणि काही कळण्याच्या आत बरंच काही घडून जातं. आपल्या अकलनाच्या पलीकडे असतं सारं. भोगण्यापलीकडे त्याच्या हाती काही उरत नाही. असंच काहीसं सुमतीच्या आयुष्यात घडलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. भरल्या संसारातून सुशांत तिला सोडून गेला. वर्षभराचं त्याचं आजारपण, 2 चिमुकल्यांचं संगोपन करताना तिला नाकीनऊ येत होतं, पण ती खंबीर होऊन परिस्थितीशी 2 हात करत होती. सासू सासऱ्यांची म्हणा तसा सहारा तिला मिळाला नाही, पण ती उभी राहिली. त्याच आजारपणात कुरबुर न करता करत होती. त्या दिवशी सुमती 2 मुलांचं आवरून ती मुलांना शाळेत सोडून आली आणि बघते तर सुशांत वेदनेने तळमळत असताना तिने पाहिले. का हो, काय झालं? बरं वाटत नाही का? असं विचारलं तर तो अचानक बेशुद्ध पडला. ती घाबरली. शेजारच्या काकूंना बोलावून त्यांच्या मदतीने सुशांतला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि गावाकडे घरच्यांना फोन करून निरोप धाडला. तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. कितीतरी वेळ ती त्याच्या पायथ्याशी बसून होती. डॉक्टरांनी येऊन ट्रीटमेंट चालू केली होती, पण अजून तो शुद्धीवर आला नव्हता. तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि मुलं शाळेतून आणण्यासाठी शेजारच्या बंटीला फोन करून त्यांना दवाखान्यात घेऊन येण्यास सांगितलं. पुन्हा सुशांतकडे येऊन पाहते तर तो अद्यापही शुद्धीवर आला नव्हता. तिची मनाची घालमेल, अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती. तिला सुशांतची काळजी वाटत होती. ती उठली आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. डॉक्टर बोलले, अरे या, बसा बसा. ती म्हणाली, डॉक्टर साहेब, यांना बरं वाटेल ना? काय झालं त्यांना? अरे हो हो, तुम्ही बसा अगोदर, म्हणत डॉक्टरांनी तिला पाणी प्यायला दिलं. हे बघा, अजूनही 12 तासात ते शुद्धीवर येतील बहुधा, नाहीतर त्यांना दुसरीकडे हलवावं लागेल. तशी सुमती आणखीनच विचारात पडली. सुशांतच्या पायथ्याशी बसली. भीतीने आणि काळजीने तिचा चेहरा काळवंडला होता. आता दवाखान्याचं खर्चाचं कसं होईल? दुसरीकडे हलवायचं तर तो खर्च कसा उभा करावा याच्या काळजीने तिच्या मनात घर केलं होतं. सासू सासऱ्यांकडून मदतीचं अपेक्षा म्हटलं तर बघू काय होतं ते. तिला आठवलं सारं मागील 10 वर्षांच्या संसारात तिला सुशांतने काहीही कमी पडू दिलं नव्हतं. तो तिला त्याच्या परीने हाऊस मौज ऐपतीनुसार कधी कधी पिक्चरला घेऊन जात असे. पै जमून त्याने गावाकडे सुमतीच्या नावावर 2 एकर जमीनही घेतली होती. सुमतीच्या नावावर शेती केल्यामुळे त्याचे आईवडील नाराज झाले होते. का कुणास ठाऊक त्यावेळी सुशांत बोलून दाखवत नव्हता, पण माझ्या माघारी आपल्या मुलांबाळांसाठी, तुझ्यासाठी ती शेती कामी येईल असं बोलून गेला होता. तेव्हा आपण किती भांडलो होतो त्याच्याशी. काय गरज होती माझ्या नावावर शेती तुमच्या नावावर कर असं म्हटल्यावर पुन्हा तुझ्या नावावर करण्याचा खर्च कशाला करायचा? आणि तुला वाटते तितके माझे आईबाबा सरळ नाही. बरं, असंही तो का म्हणाला असेल? असे विचार तिच्या मनात येऊन गेले. त्याला त्याच्या आजाराचे त्याला माहीत असेल का? तो असे का म्हणाला? माझ्या माघारी तुला कामी येईल. तू नोकरी करून आपल्या मुलांचं शिक्षण करू शकतेस. मी बँकेत बोलून ठेवलं आहे सारं आठवून ती अक्षरशः वेडीपेशी झाली. समोर सुशांतचे आईबाबा पाहताच तिने हंबरडा फोडला. आई, अण्णा, हे काय झालं असं म्हणत ती सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली. सुशांतचे बाबा म्हणाले, सुनबाई, डॉक्टर काय म्हणाले? अण्णा म्हणत तिने रडत सांगितले की ते म्हणाले 12 तासात जर शुद्ध आली नाही तर दुसरीकडे हलवावे लागेल. तसे अण्णा विचारात घडून गेले. अण्णा, मी बँकेचं ATM कार्ड घेऊन येते. गडबडीत घरीच विसरले. मुलंही आली असतील घरी, त्यांना घेऊन येते असं म्हणून ती निघून गेली. आज दुसरा दिवस उजाडून गेला तरी सुशांत शुद्धीवर आला नाही हे पाहून सुमती अण्णास म्हणाली, अण्णा, ह्यांना ना दुसरीकडे हलवायला हवं. तसं अण्णा म्हणाले, हो ग, पण पैसे नकोत का मोठ्या दवाखान्यात ॲडमिट करायला? माझ्याकडे आहे, तुम्ही फक्त चला डॉक्टरांना भेटायला. अगं सुनबाई, तुझा फोन आल्यावर मी हातातले कामे टाकून तसाच आलो. मला जायला हवं. गावाकडे सुगीचे दिवस आहेत. धान्यांची रस तशीच पडलेली आहे, तसंच सोडून आलोय. नीटनेटकं करून मी परवाला येतो, मग बघू काय करायचं ते. असं म्हणून चाल, आम्हाला निघायला हवं. आम्ही परवाला येतो.
असं म्हणत ते काय बोलते याची वाट न बघताच निघूनही गेले. तिला काय करावं हेच सुचेनासं झालं होतं. रक्ताचं नाती इतकी कशी निष्ठुर असू शकतात. पोटचा मुलगा शेवटच्या घटका घेतोय आणि ह्यांना त्या धान्याची काळजी. ती एकांतात हमसून हमसून रडली. डोळे पुसत पदर खोचून पुन्हा खंबीर होत डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर साहेब, हे काय लावलं? तुमच्याकडून विलाज होत नाही तर मग पेशंट मरण्याची वाट पाहताय का? आम्हाला सुट्टी देऊन टाका. बिल सांगा पटकन. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. यावर पटपट म्हणत डोळे वटारून बघत ती उद्गारली. तिचा रणचंडिकेचा अवतार बघून डॉक्टर गारद झाले. अहो पण आधी बिल काढा. बस झाले तुमचे उपचार. तिने सुशांतला मोठ्या शहरात एकटीने हलवलं आणि उपचार चालू झाले. जवळचे सर्व बँक बॅलन्ससाठी उपचारासाठी पुरेसा नाही हे तिला समजत होतं, पण होईल काहीतरी म्हणून तिने हिंमत एकवटली. गावाकडून आईबाबा येण्याची वाट न बघताच ती एकटीच लढत राहिली. कुंकवाचा धनी शेवट घटका. गावाकडनं आईबाबा येण्याची वाट न बघताच ती एकटीच लढत राहिली. कुंकवाचा धनी शेवटचे घटका मोजत असताना तिने हार मानली नाही. लढत राहिली. पण तिच्या नावावर असलेली गावाकडची जमीन विकून का होईना त्यांना बरं करीनच असा निश्चय मनाशी करून ती त्याच्या पायथ्याशी बसून होती. शेवटी तिसऱ्या दिवशी त्याची थोडीशी हालचाल जाणवली. ती बघून डॉक्टर त्यांना शुद्ध आली म्हणत तिने आनंदाने नाचणेच तेवढे बाकी होते. अक्षरशः हॉस्पिटल दणानून सोडले. जगातले सर्व सुख तिच्या पायथ्याशी लोळण घेत असल्याचा भास तिला झाला. डॉक्टर येऊन तपासून गेले. सुमतीने मनाशी खूणगाठ बांधली होती. माझ्या नावावरची ही शेती विकेन, पण मी तुम्हाला वाचवीन असं मनात पुटपुटत ती कितीतरी वेळ बसून होती. तिने आई अण्णांना फोन लावून सर्व हकीकत सांगितली. त्यांना सुशांतला शुद्ध आल्याची बातमी दिली आणि शेती विकू पण त्यांना वाचवू अशी इच्छाही बोलून दाखवली. अगं सुनबाई, शेत घे म्हणल्या थोडी कोणी घेतं, पडून मागतं असं बोलू लागले. तिला अण्णांचा भयंकर राग आला, पण तो आवरत तिनं पण ते करावं लागेल असं ठासून सांगितलं आणि सुशांतजवळ येऊन बसली. सुशांतनं तिच्याकडे एकदा पाहिलं आणि जवळ येण्याचा इशारा केला. तिचा हात हातात घेत तो तिला म्हणाला, तू नोकरी कर, मुलांना सांभाळ कसं बसं म्हणाला आणि पुन्हा कॉमत केला. डॉक्टर तिने आरडाओरडा केली तेव्हा सगळे धावत आले. चेकअप करून डॉक्टरांनी आय एम सॉरी एवढंच म्हटलं. तिने हंबरडा फोडला. सुशांत, तू हवा आहेस मला. तू असा एकटा सोडून नाही जाऊ शकत मला. तिच्या जीवाच्या अंकंताने रडताना हंबरडा फोडताना पाहून सारं हॉस्पिटल घैरून गेलं होतं. तिची ती छोटी मुलं फक्त टकमक बघत होती. त्या बिचारा निरागस मुलांना काय माहिती आपले बाबा सोडून गेलेत आपल्याला कायमचंच.